आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता इथून पुढचा अर्धा तास सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। सोलापूरमध्ये भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेली 4 मुलं वाहून गेलेत। वडिलांच्या समोरच ही घटना घडली। 4ही मुलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तानवडे आणि दुपार शेट्टी परिवारातली ही मुलं आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या लवंगी गावची ही घटना आहे। कोरोना संबंधित वस्तूंवर जीएसटी माफी तसंच सवलत देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली। मंत्रिगटाच्या सदस्यपदी अर्थमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली। या विषयावर अभ्यास करून समिती 8 जूनपर्यंत केंद्राकडे शिफारसी करेल। जीएसटी परिषदेतील अर्थमंत्री अजित पवार यांच्या मागणीची दखल केंद्राने घेतली आहे। पुण्यातील भोर तालुक्यातील केळवडे गावातील फार्म हाऊसवर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली। या धाडीमध्ये पोलिसांनी डान्स बार गर्लसह आरोपींना ताब्यात घेतलं। या बारमध्ये मुंबई आणि ठाण्यातील मुलींना आणून धांगडधिंगा सुरू होता। या प्रकरणी राजगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोरोना काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली। कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना पीएम केअर फंडातून मदत मिळणार आहे। मुलांच्या शिक्षणाचा खर्च पीएम केअर फंडातून केला जाणार आहे। इतकंच नाही तर मुलांच्या नावानं फिक्स डिपॉझिट सुद्धा ठेवलं जाईल। कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची शिक्षण आणि निवासाची सोय व्हावी यासाठी योग्य प्रक्रिया राबवण्यात यावी याकरता मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली। सनात फाउंडेशनच्या गायत्री पाठक यांनी असीम सरोदे यांच्या सहाय्याने ही याचिका दाखल केली आहे। राज्यांनी घोषणा केल्या असल्या तरी प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही याकडे या याचिकेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलंय। आता काही राजकीय बातम्या। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। पुण्यात झालेल्या या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात संभाजीराजे यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। रिव्ह्यू पिटिशन आणि राज्यसत्ता हे दोनच पर्याय आहेत। दरम्यान मराठा आरक्षणाकरता दिल्लीमध्ये गोलमेज परिषदेचं लवकरच आयोजन करण्यात येईल असंही संभाजीराजेंनी म्हटलंय। मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका असून आता केंद्र सरकारनं शेवटी मराठा आरक्षणाच्या बाबतीत संसदेत काही भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडलंय। खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वांना भेटून मराठा आरक्षणासाठी केंद्रावर दबाव आणतात तो त्यांनी अधिक आणावा असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते। एकीकडे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम दिलेला असतानाच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजित सिंह घाडगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा शनिवारपासून सुरू केला। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील यड्राव गावामध्ये शनिवारी मराठा समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली। मराठा आरक्षणासाठी हा समाज आता एकवटला पाहिजे अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली। घाडगे कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत। मुंबईमध्ये आज शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते काल संध्याकाळी उशिरा आमने सामने आले। इंधन दरवाढीवरून मोदींच्या निषेधार्थ मुंबईतल्या भाजप कार्यालयाबाहेर एक फलक लावण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला। यावरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळेला पोलिसांनी शेवटी हस्तक्षेप केला। यावेळेला काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जालन्यामधील भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी आता विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले। पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर दरेकर यांनी औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। जळगावात भाजपला आणखीन एक मोठा धक्का बसला। जळगाव भाजपचे आणखीन 11 नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। 57 जागांसह बहुमतात असलेल्या भाजपकडे आता केवळ 16 नगरसेवकच शिल्लक आहेत। यापूर्वी 27 नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणामध्ये दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा
यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय। शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला। त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला खिंडार पडलाय। दरम्यान सुरेश म्हात्रे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत। आरटीओच्या निलंबित अधिकारी असलेल्या गजेंद्र पाटील यांनी अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पदोन्नतीमध्ये गैरव्यवहाराचा आरोप त्यांनी केला आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळून लावलेत। माझ्यावरचे आरोप सूडबुद्धीनं करण्यात आल्याचं त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलंय। नाशिकमधली तक्रार ही पूर्णतः निराधार आणि खोटी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परब यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली। रायगडमधील म्हसळा बाजारपेठेमधली गर्दी पाहून पालकमंत्री आदिती तटकरे चांगल्याच संतप्त झाल्या। सोमवारपर्यंत गर्दी आवरा नाहीतर कडक लॉकडाऊन लावणार असा इशारा यावेळेला पालकमंत्र्यांनी दिलाय। म्हसळा नगरपंचायतीला त्यांनी भेट दिली। तौत्के चक्रीवादळानंतर जिल्ह्यातल्या लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला आहे। मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा अर्थ नागरिकांनी लॉकडाऊन संपला असा घेतलाय। म्हसळा शहरामध्ये देखील अशी स्थिती निर्माण झाली आहे। म्हसळा दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री यांनी बाजारपेठेतली गर्दी पाहून थेट कडक लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला। मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच होईल, पण त्यासाठी संख्याबळ असावं लागतं असा टोला विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावलाय। शिवसेनेच्या हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या लेखावरून दरेकर यांनी कोपरखळी लगावली। इतकंच नाही तर सोनिया गांधी आणि शरद पवार हे उपपंतप्रधान होऊन त्यांच्या हाताखालती काम करतील असंही त्यांनी यावेळी म्हटलं। दरेकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या धाड इथे आमदार श्वेता महाले यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन केलं। यानंतर ते बोलत होते। ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आरोपी असलेल्या एका महिलेला घेऊन जात असताना अचानक समोरून येणारी लोकल पाहून या महिलेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात तिनं पोलिसांचा हात झटकून प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या ट्रेनसमोर पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण अचानक उडी मारल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती रुळावर पडली। ती महिला लोकल ट्रेनखालती येऊ शकली असती, पण त्याच वेळेला सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन खनवट यांनी सतर्कता दाखवली आणि आपल्या जीवाची बाजी न बाळगता ट्रॅकवर स्वतः उडी मारली आणि त्या आरोपी महिलेचा जीव वाचवला। ही सगळी घटना स्टेशनवरच्या सीसीटीव्हीत कैद झाली। सतरा वर्षांच्या मुलीची बेपत्ता झाल्याची आणि अपहरण झाल्याची तक्रार देणाऱ्या वडिलांकडूनच पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यासाठी 40,000 रुपये मागितले। बीड जिल्ह्यातल्या दिंदरूड पोलीस स्टेशनच्या मध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। फिर्यादीकडे पैशांची मागणी करणाऱ्या पोलिसांचा कॉल रेकॉर्डिंगच समोर आलंय। या प्रकरणी पीडित वडिलांनी पोलीस अधीक्षकांच्याकडे तक्रार दाखल केली। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर तसंच पोलीस प्रतिनिधी म्हणून काम करणारे हनुमान फोफाळ यांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे। महापालिकेचा ठेकेदार असून पोलीसमध्ये काम करत असल्याचं भासवत वर्गमैत्रिणीला लुटल्याचा प्रकार वसई माणिकपूर परिसरात घडलाय। पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलंय। राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग काहीसा मंदावला असला तरी देखील अद्याप दररोज नवनवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत। शिवाय रुग्णांचे मृत्यू देखील सुरू आहेत। दिलासादायक बाब म्हणजे मागच्या काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे। शनिवारी दिवसभरात राज्यात 31,964 जण कोरोनातून बरे झाले। 20,295 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 443 जणांचा मृत्यू झाला। कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी संदर्भात त्यांच्या कुटुंबियांचा गांभीर्यानं विचार करणार असल्याचं एसटी महामंडळानं आपल्या परिपत्रकात नमूद केलं आहे।
असं असतानाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. वारसांना सतत हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे महामंडळावर बरीच टीका झाली होती. अखेर शनिवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं. सेवेत असताना आणि अन्य कारणांमुळे किंवा कोरोनाच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्या कर्मचाऱ्यांच्या एका वारसाला एसटीत नोकरी देण्यात येईल असं या परिपत्रकात नव्यानं आणि स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. बीडमधल्या आष्टी तालुक्यामध्ये घटसर्प आणि थायरेलेसिस सदृश्य साथीच्या आजारानं थैमान घातलंय. त्यामुळे 1-2 नव्हे तर 150 जनावरांचा मृत्यू झालाय. माणसाच्या पाठोपाठ आता मुक्या जनावरांवर संकट आल्यानं शेतकरी भयभीत आहे. लाख मोलाची दुभती जनावरं दगावल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय. आष्टी तालुक्यातल्या तबलवाडी वाळुंज परिसरात 70 दुभत्या गायी आणि 40 वासरांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे साथीच्या आजाराची लक्षणं दिसल्यानंतर काही क्षणातच गायीचा मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक वास्तव समोर आलंय. CSR फंडमधून मिळालेले 48 व्हेंटिलेटर्स हे खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली. इतकंच नाही तर दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. नागपुरात व्हेंटिलेटरवर गेलेल्या 55% कोरोना रुग्णांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आले. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 1 मार्च 2020 ते 27 एप्रिल 2021 या काळामध्ये 3502 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 2081 जणांचा मृत्यू झाला. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातमध्ये देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण आणि चक्रीवादळ या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही 77वी मन की बात आहे. याच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्धा तास वाट पाहायला लागल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून टीका करण्यात येते. पश्चिम बंगालच्या भल्यासाठी मी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार आहे, अशा प्रकारे माझा अपमान करू नका अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चहूबाजूने टीका केली जाते. या प्रकरणी आता शुवेंदू अधिकारी यांनी दीदींवर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याची टीका अधिकारी यांनी केली. इतकंच नाही तर ममतांनी बैठकीत सहभागी झालं पाहिजे होतं असंही त्यांनी नमूद केलं. कोरोना लसीच्या 1 कोटी डोस खरेदी करण्यासाठी दिल्ली सरकारनं देखील ग्लोबल टेंडर काढलंय. लसीकरण मोहिमेला वेग आणण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला. या ग्लोबल टेंडरची 7 जून ही अंतिम तारीख आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा आणि बरोबर 9 वाजता आमचा एक खास कार्यक्रम पाहायला विसरू नका.